हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आज मी चाललेले आहे हेअर कट करण्यासाठी. माझे केस खूप वाढलेत आणि सगळा हेअर कट हे झालाय, वाढलाय पूर्ण. स्टेप कट केलेला होता मागच्या वेळेस मी. तर आता मी चाललेले आहे हेअर कट करण्यासाठी पाथर्डीतल्या स्वरूपा पार्लर येथे. तर असा माझा हेअर कट झालेला आहे. स्टेप कटच केलेला आहे, थोडासा लॉंग ठेवलाय. कसं वाटतंय? कसं वाटतंय मऊ? छान आहे ना? खूप वाढला होता, 8 महिने झाले केलेला आणि केस पण खूप वाढलेले होते. मला वाढवायचे होते ॲक्च्युली, पण काय होतं खाली खूप त्याला स्पिल्ट पण झालेले होते आणि खराब झाले होते, म्हणून मग म्हटलं चला कटच करून घेऊयात. आता घ्यायचा आहे चहा. 6 वाजलेत आणि खूप अंधार पडलाय बाहेर. 5:15लाच अंधार व्हायला सुरुवात होते. 6ला तर खूप अंधार होतोय. 6:30ला तर असं वाटतंय की 8 वाजलेत की काय, 8-9 वाजलेत की काय असं वाटतं. खूप अंधार लवकर व्हायला लागलाय. दिवस छोटा झालाय. थंडीचे दिवस आणि थंडी तर इतकी वाढली आहे, भयानक थंडी वाढली आहे. सकाळी म्हणजे खूप मोठी कसरत आहे मुलांची शाळेत जाण्याची आणि आमची पण. खूप थंडी वाढली आहे. उठू पण नाही वाटत सकाळी. एवढ्या याच्यामध्ये टिफिन करायचे. 7:30ला दोघीजणी घराच्या बाहेर जातात. माऊला तर एवढी झोप पण झालेली नसते आणि बळच उठून आंघोळ वगैरे करून तिला बळच पाठवावं लागतं सकाळी. खूप लवकर शाळा असते. 7:30ला तर जातात त्या दोघीजणी. तर चला करते चहा. हॅलो, गुड इव्हिनिंग. माझा झालाय चहा. मस्त चहा घेतला आता. चहा बिस्किट खाल्ले आणि आता मला करायचा आहे केक. अर्धा किलोचा केक करणार आहे. ऑर्डर आहे उद्याची. तर आता मी लावत आहे केक. तर हा बटर पेपर कापून घेतलेला आहे. आता लावते केक. आज केस कापल्यामुळे सारखं केसांकडेच लक्ष जात आहे माझं. व्हॅनिला प्रीमिक्स, पाइनएप्पल फ्लेवरचा केक करायचा आहे मला आज. माऊ गेली तिच्या बाबांसोबत गावामध्ये आणि इतकी थंडी बाहेर माझ्या मागे लागलेली होती जाण्यासाठी. मी टाळलं, तिला जायचं नव्हतं म्हणून. आणि आता तिने बाबांना कॉल केला. बाबा एवढ्या थंडीमध्ये तिला घ्यायला आले इथे आणि गेली. आणि तिचा रोजचा खाऊ पहा, असा रोजचा खाऊ असतो तिचा. आणि तिला आज थंडीत न्यायचं नाही म्हणून बाबांनी तिचा खाऊ अगोदरच घेऊन ठेवलेला होता. तिला हे लॉलीपॉप काय काय तिचे जे ठरलेले आयटम्स आहेत ना, हे रोजचे आयटम्स आहेत. हे बाबांनी अगोदरच आणून ठेवले होते. पण तरी सुद्धा ती गावात गेली त्यांना घेऊन. तिला काय ते थंडीचे हेडफोन असतात ना, होते ऑलरेडी आत्याने घेतलेले तिला. तर ते हेडफोन तिला परत डबल घ्यायचे. थोडंसं त्याच्यामध्ये थोडं काहीतरी खराब झालं होतं, खालीवर झालं होतं सेटिंग, तर तिला नवे घ्यायचे. आणि तेवढ्यासाठी ती आत्ता एवढ्या थंडीमध्ये बाबांकडे कॉल केला आणि गेली. हा केक लावलाय मी आत्ता आणि आता घेते आवरून. माऊला सध्या अंडा ब्रेड खूप आवडतं आणि रोजचं संध्याकाळचं तिचं ते जेवण म्हणजे अंडा ब्रेडच आहे. अंडा सँडविच करायचं. 1 मिनिट. तर केकसाठी स्टिकर तयार करायचं होतं मला आणि हे असं
स्टिकर मी तयार करून ठेवणार आहे. स्वरूपा पार्लरमध्ये मी गेले होते हेअरकटसाठी, तर त्यांनी तिथे स्वतः हाताने तयार केलेले हे हेअर पॅक आहेत. तर हे हेअर पॅक मला म्हटले की यूज करून बघ कसं वाटते. ड्राय हेअर झालेत म्हणे खूप, थोडीशी काळजी घ्यायला हवी, म्हणून मग हे हेअर पॅक आणला आहे मी. आणि 2 हेअर पॅक आणलेत मी. 40 रुपयाला एक आहे, 80 रुपयाचे 2 घेऊन आले. काहीतरी 30-32 पदार्थांचं मिश्रण आहे याच्यामध्ये असं त्या बोलल्या. वास येतोय मस्त शिकेकाईसारखा थोडासा. तर हे आता यूज करून पाहणार आहे. दह्यामध्ये कालवून आपल्याला हे आपण अप्लाय करू शकतो डोक्याला. तर हा हेअर पॅक आता काही दिवसांनी, आता जस्ट आज केलं हे, पण काही दिवसांनी आता अप्लाय करणार आहे. खूप असे थोडे शॉर्ट झाले, चेहरा मोठा वाटतो हेअरकट केल्यानंतर काही दिवस, आणि थोडीशी लेंथ वाढली का मग सूट होतं मस्त. तसं आत्ताही वाटतं, पण मला माझा चेहरा नाही आवडत, मग थोडासा ब्रॉड वाटतो. तर चला आता केक करायचा आहे. लावला आहे केक, पातेल्यातच लावते मी, ओव्हनला नाही करत. ओव्हनला थोडासा केक माझा हे होतो, कडक होतो, थोडासा हार्ड होतो, म्हणून मग मी पातेल्यातच लावते. पातेल्यामध्ये एकदम परफेक्ट होतो. आणि स्पेशली केकच्या क्लासमध्ये पण ज्यावेळेस शिकवायचं असतं त्यावेळेस मी पातेल्यामध्ये शिकवते. कारण काय होतं, बऱ्याच वेळेस आता ओव्हन काहींकडे असतं काहीकडे नसतं, आणि प्रत्येक ओव्हनची सेटिंग वेगळी असते. तर पातेल्यामध्येच मी शिकवते, जेणेकरून सगळ्यांना तो करता यायला हवा. किती आणले हेडफोन तू? हा एक ऑरेंज आणि पिंक, आणि ताईला ब्लू आणला का? त्याला बोलत होते 3 आणायचे का? बाबाला म्हणायचं ना. बाबाला किती वेळ बोलत होते, बाबाला खूप वेळ म्हणले होते. असू दे आता. मी बाबाला बोलत होते की नको बाबा मला एकच बरं आहे. तर बोलते तुला 2 आणि ना ताईला 1 राहू. बरं, हे काय झालं, काय केलंय तू? हे आत्याचं मागचं. हॅपी बर्थडे कोणाचं? आत्याच्या मागचं दिलं तर मी माग आत्याला केलं होतं. मागचं आहे ते. असू दे ना, पण मला पाहू दे ना. आता तुम्ही माग पाहिलेलं आहे ना. मी नव्हतं, माझ्या लक्षात नाही. तुम्हाला लक्षात. आणि हे पॅड कोणता आणला दाखव ना आम्हाला. त्याच्यात ठेवून दिला का? काढ ना बाहेर. अरे हे तर पेन्सिल्स आहेत मग. मस्त आहे. छान आहे. चल आता होमवर्क करून घे. कोणता राहिला तो? नाही वाटत. नाही आहे होमवर्क. काय कोणता आहे बुक? मला तर नाही वाटत. नाही का? ग्रुपवर बघते मी, थांब 1 मिनिट. ग्रुपवर नाही टाकत वाटत. नाही का? मग नाही बघते मी. माझा केक तयार झालेला आहे, आता फक्त आयसिंग राहिलंय. आणि माऊला चिवला आणलेले आहेत नूडल्स बाबांनी, ते खाणार आहेत नूडल्स. मी पण नूडल्सच खाणार आहे. देऊ का माऊ तुला? बरं, गरमागरम आहेत मस्त.